आणि 3 ठिकाणी जर अडगळ भंगार साचली तर आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात. पहिलं घर, घरातले वस्तू मेंदूमध्ये ऍड असतात की परफेक्ट. तुम्ही कधी आईला किंवा बायकोला विचारा, आपल्या माहिती अगं हे कुठं ठेवलं, तिच्या डोक्यात असतं. पूर्व गोष्टी. पूर्वी राजांचं काय झालं, राजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हे शास्त्र स्वतःसाठी वापरलं, लोकांपर्यंत पोचू दिलं नाही. आता यंत्र, उपाय, रेमेडीज या सगळ्यांमुळे वास्तुशास्त्र म्हणजे काहीतरी उपायशास्त्र आहे, म्हणजे औषधी शास्त्र आहे असं वाटतं. पण तसं नाही आहे. मुहूर्त चुकण्याचं सर्वात मोठं उदाहरण सांगतो. 2022च्या दरम्यान 22-23ला नमस्कार. साधना सिद्धी गौरव महोत्सवाच्या निमित्ताने आपण आज अत्यंत वेगळ्या विषयावर पॉडकास्ट घेणार आहोत. आजचं आयुष्य प्रत्येकाचं धावपळीचं, संघर्षाचं, तुम्ही रोज नवीन आयुष्यात नवीन संघर्षाला सामने जात आहात. शनिदेव निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात आहेत. गुरुदेव अतिचार गतीत आहेत. रोज नवीन प्रश्न, त्याची रोज नवीन उत्तरं, याच्यातून मार्ग काढण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपल्याला ऋषीमुनींनी दिलेली आहेत 2 मोठी शस्त्र. आता या शस्त्राचा वापर कसं करायचा ते आपण ठरवायचं आहे. पहिलं शस्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि दुसरं शस्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. या 2 शास्त्राच्या माध्यमाने आपलं आयुष्य सुखद करणं, छोट्या छोट्या उपायांनी आनंदाने जगणं, हाच तर आपल्या आयुष्याचा उद्देश आहे. आणि या कामाला मदतनीस ठरणार आहेत आजचे आपले प्रमुख अतिथी, मान्यवर गेस्ट, वास्तुतज्ञ श्री मकरंद सरदेशमुख. सर, आपलं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत, मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. आज आपण आपल्या प्रेक्षकांना छानचे वास्तूचे उपाय, वास्तूतल्या छोट्या छोट्या चुका की ज्या केल्यामुळे वास्तूत प्रश्न निर्माण होतं, अशा सगळ्या विषयांवर बोलूया. आणि आपल्या साधना सिद्धी गौरव महोत्सवावर देखील नक्की बोलणार आहोत. मी तुम्हाला पहिलाच एक प्रश्न विचारते. तुम्ही या दिशेकडे कसे वळलात? कारण कसं होतं ना की मुलं काय विचार करतात, मी डॉक्टर बनेल, मी वकील बनेल, इंजिनियर बनेल, IT सेक्टर बनेल. तुम्ही वास्तुतज्ञ बनाल हा विचार केव्हा केला आणि त्या दिशेने कशी वाटचाल केली? खूप छान प्रश्न आहे आणि तुम्हाला धन्यवाद देतो या पॉडकास्टमध्ये मला सहभागी केल्याबद्दल. आणि या बाबतीमध्ये विचार केला तर मी पाठीमागे जाऊन विचार करतो की आपण प्रॉब्लेममध्ये आल्याशिवाय त्याचा आपण शोध घेत नाही. बरोबर. कारण असंच कुणीही वास्तुतज्ञ होऊ शकत नाही, कुणीही असं ज्योतिष होऊ शकत नाही. कुठेतरी ठेच लागली आहे आणि त्याच्यातून शोधत जातो की ठेच का लागली. त्यातून मी हे कळत गेलो आणि नंतर जसं यश मिळत गेलं, ह्या गोष्टी होत गेल्यात. लक्षात आलं की आजोबा सोलापूरला ज्योतिषी होते, ॲस्ट्रॉलॉजर होते, त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी आल्या. वडील सिव्हिलमध्ये होते आणि त्यामुळे मग सिव्हिलकडे अट्रॅक्शन वाढलं आणि त्यामुळे मी वास्तुतज्ञ झालो. की काहीही म्हणजे अनेक गोष्टी चांगल्या असताना आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या घरामध्ये का प्रॉब्लेम झाले हे शोधत गेल्यानंतर लक्षात आलं की याचं मूळ बेस भूमी आहे, वास्तू आहे. वास्तूमध्ये असणाऱ्या काही चुकीच्या गोष्टी आणि अज्ञानामुळे घडलेल्या चुकीमुळे घरातल्या लोकांना हा त्रास जातो. वास्तुपुरुष जो घरामध्ये असतो तर त्याच्या कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणती वस्तू असावी, कुठे काय असावं, कुठे काय नसावं, याचं जे वैदिक शास्त्र, वास्तुशास्त्र आहे की ज्याला मी नेहमी म्हणतो की निसर्ग नियमानुसार आपण कसं राहावं, कसं जगावं हे सांगणारं शास्त्र वास्तुशास्त्र आहे. परफेक्ट. आता यंत्र, उपाय, रेमेडीज या सगळ्यांमुळे वास्तुशास्त्र म्हणजे काहीतरी उपायशास्त्र आहे, म्हणजे औषधी शास्त्र आहे असं वाटतं. पण तसं नाही आहे. आता मी जवळपास 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं की एक वेळ अशी येणार आहे की वास्तुतज्ञाची गरज पडणार नाही आहे. कारण जसं आयुर्वेदाचे आपल्याला रूल्स माहीत झाले तसं वास्तुशास्त्राचे रूल्स माहीत असून कुठे पाय करावे, कुठे झोपताना पाय केले पाहिजेत, कुठे तोंड, आज बेसिक्स सगळं घरोघरी कळायला सुरू केलं. कारण एकेकाळी आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती संशोधन करून पॉडकास्ट त्यावेळेला नव्हते तर TVचे प्रोग्राम्स होते, रेडिओचे प्रोग्राम्स होते, हे सगळं प्रचार करत आल्यामुळे आज त्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की ठेच लागल्याशिवाय माणूस सुधारत नाही आणि ठेच ती माणसाला खूप काही अनुभवाने शिकवून जाते. त्यातली ही एक गोष्ट होती. खूप छान. मला तुमचं एक वाक्य आठवतं, वास्तुदोष हा वास्तुदोष नसतो, वस्तुदोष असतो. ते वाक्य खरंच खूप छान आहे. कारण की आपल्याला एक सवय आहे, आल्या वस्तू ठेव घरात. तो एक वेगळा विषय झाला, आपण त्याच्यावर नंतर बोलूया. पण ते वाक्य मला आणायचं आठवलं आणि म्हणून मग त्याच्यावर मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना नेहमी सांगत असते की ज्या वस्तूला तुम्ही 3 वर्ष स्पर्श केला नाही
ती वस्तू घरातच ठेवू नका. ठेवू ना. आणि 3 ठिकाणी जर अडगळ भंगार साचली हां. तर आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात. पहिलं घर, हां. घरातले वस्तू मेंदूमध्ये ऍड असतात की परफेक्ट. तुम्ही कधीही आईला किंवा बायकोला विचारा, आपल्या माहित अगं हे कुठं ठेवलं, तिच्या डोक्यात असतं. हो. ती हुडकून माळ्यावरनं कपाटातून काढून देते, तिच्या मेमरी ब्लॉक असते, तुम्ही रिकामी असता. त्यामुळे घरातल्या अडगळ भंगार वस्तू ह्या मेमरी ब्लॉक करतात, आपल्या बरं. घराची जागा व्यापतात. आणि तिसरी गोष्ट, मोबाईलमधलं अनवॉन्टेड स्टोरेज ही सुद्धा मेमरी लॉक करतात. आणि जर तिन्ही ठिकाणची मेमरी लॉक झाली तर मग आपल्याला आळस आणि आजारपण आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. म्हणून क्लटर नसावं, अडगळ भंगार घरात नसावी. ती मेंदू पण रिकाम्या ठेवते आणि आपलं हेल्थ पण रिकाम्या. आणि नवीन विषय मोबाईलमध्ये अडगळ नसावी. नुसतंच 256 GB फुल भरलेलं. ट्रिपला गेलोय तर मग डिलीट करा. बॅकअप घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे घरातल्या अडगळ भंगारीचा बॅकअप घेतला पाहिजे आणि मोबाईलच्या स्टोरेजचा पण. खूप छान नवीन विषय सांगितला. मला वाटतं वास्तूमध्ये हा प्रश्न पहिल्यांदाच आला की मोबाईलमधली सुद्धा अडगळ काढावी. खरंच. आजचा आपला जो मुख्य विषय आहे साधना सिद्धी गौरव महोत्सव, याबद्दल काय सांगाल? कारण की या महोत्सवाचं महत्त्व काय, असे घेतल्या गेले पाहिजे का? नवीन विद्यार्थ्यांना सन्मान दिला तर भविष्यातील आपल्या शास्त्राची दिशा समृद्ध होऊ शकतं का, असं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. साधना सिद्धी गौरव महोत्सव हा जो संकल्पना ही मनापासून भन्नाट आवडली मला. कारण जसं मी मगाशी म्हणलं की अनेक वर्षाच्या आपल्या प्रचारांमुळे आज लोकांना शास्त्राचं जाण झालेली आहे. नाही तर एक काळ अशी होती की त्या पेपरला जाहिरात देताना आम्हाला त्यांना लेटर द्यावं लागायचं की ही जबाबदारी आमची आहे, ज्याला आपण डिस्क्लेमर म्हणतो. पण आज अशी गंमत आहे की अभिमान वाटतो की त्याच पेपरनी आता त्या वास्तू आणि ज्योतिषशास्त्राचे क्लासेस काढले. होय. ह्याला एक जिंकण्यासारखं म्हणतो की बाबा लोकांपर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे जे आपण आज साधना सिद्धी गौरव महोत्सव आहे त्याचं मूळ उद्देश काय आहे की हर घर ज्योतिष. म्हणजे प्रत्येक घरातल्या स्त्रीला, पुरुषांना हे माहीत पाहिजे की मुहूर्त, त्यानंतर ह्या शुभवेळी गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मी काय, तुम्ही सुद्धा नेहमी म्हणता की जे काही आपण करतोय ते सगळं प्रयत्नांना जोड म्हणून आहे आणि प्रयत्नांना जोड म्हणूनच करावं. मी माझ्या प्रत्येक क्लायंटला आणि प्रत्येकाला सांगतो, राजा हे जर तुझे ब्रेसलेट असेल, ही जर अंगठी असेल किंवा हे उपाय असतील तर ते तुझ्या प्रयत्नांना जोड म्हणून आहे. हे केल्याने तू काही 100% श्रीमंत होणार नाही आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता हा जो आपला उद्देश आहे ना की लोकांपर्यंत या शास्त्राचं मूळ समजलं पाहिजे. कारण काय झालं आहे, अप्रचार जास्त झालेला आहे. त्यामुळे मूळ कोर गोष्टी, पूर्वी राजांचं काय झालं, राजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हे शास्त्र स्वतःसाठी वापरलं, लोकांपर्यंत पोचू दिलं नाही. ज्योतिष, वास्तू, आयुर्वेद ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोचू दिलं नाही. मग आता सर्वसामान्यांपर्यंत पोचतंय, पण आदल्यामधल्या अज्ञानी आणि ज्याला ढोंगी अशा लोकांमुळे त्याचे अप्रचार होत आहेत. म्हणून हा साधना सिद्धी गौरव महोत्सवाची कॉन्सेप्ट मला आवडली की घरातल्या लहान मुलाला कळलं पाहिजे की आज त्या कॅलेंडरमध्ये शुभ दिवस लिहिला आहे तर आज मी फॉर्म भरायचा आहे का, मी आज पुस्तक विकत आणायचं आहे का. कारण ह्या छोट्या गोष्टी, कारण पाळलाच पाहिजे मुहूर्त की त्या जर आपलं चांद्रयान दुपारी 2:30 वाजताचा मुहूर्त काढून वेळेत जर सोडलं जातंय आणि ते सक्सेस होतंय, त्याच्या आधीचं जर आपण चावलांचं यान बघितलं तर त्याला मुहूर्त चुकलेला होता. मुहूर्त चुकला होता. मुहूर्त चुकण्याचं सर्वात मोठं उदाहरण सांगतो. 2022च्या दरम्यान 22-23ला एक पाणबुडी ह्याच्यामध्ये गेली, टायटॅनिक बघायला गेली. आणि टायटॅनिक बघायला ती गेली, ऐन अमावस्येला गेली. जगातले सर्वात मोठे अरबपती होते, पुन्हा वर आले नाहीत. अमावस्येला ती पाणबुडी खाली गेली. म्हणजे मुहूर्त चुकला की ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग आपला उद्देश, मुहूर्त चुकल्याचं अजून एक उदाहरण सांग प्लीज. ट्रम्पची शपथविधी कुंडली. हो, करेक्ट. तो विषय आजचा नाही, आपल्यात सोडून देऊ. पण मुहूर्त चुकल्याचं सगळ्यात प्रखर आजचा उदाहरण आहे आणि त्याचा दुष्प्रभाव अख्खं जग सोसतंय. खरंच. आणि ती वेळ तुमच्याकडे आहे. तुमच्याकडनं एकदा ऐकलं पण होतं की आता त्याचा अनुभव येतो की म्हणून वेळ चुकवायची नाही. आणि मग याचा विचार केला की बाबा हे जर आपल्या घरातल्या सगळ्यांना माहीत असेल तर किती चांगलं. त्यामुळे आपल्या साधना सिद्धी गौरव महोत्सवाचं जे पहिलं पाऊल आहे की घरातल्या त्या स्त्रीला, मुलांना, सगळ्यांना कळणं, बेसिक जरी कळलं तरी खूप झालं. मला एक गोष्ट अशी आठवते की पूर्वीच्या लोकांना शास्त्र माहीत नव्हतं, पण त्या शेतकरी दादाला एवढं माहीत होतं की तो तिथल्या गावातल्या गुरुजींना, ब्राह्मणांकडे जाऊन विचारायचा
की कितवा गुरु चालू आहे मुलाला, हो, मुलीला कितवा गुरु चालू आहे, हे स्थळं बघायची का नाही, हे सगळं माहीत असण्याचं कारण की कुठेतरी त्यांना ह्या शास्त्राची जाण होती. त्यामुळं बी पेरणीचा मुहूर्त देखील आपल्याकडे दिलेला आहे. होय. ह्या सगळ्यांना महत्त्व म्हणून आज नुसती पंचांग आहेत, पूजा केली जाते, पण वाचन केलं जात नाही. त्यामुळे आता आपण बघतो की पराभव नाव संवत्सर जसं सुरू झालं तसं सगळ्यांना माघार घेण्याची वेळ आलेली. त्यामुळे आपण हे हर घर ज्योतिष अभियान सक्सेसफुली नक्कीच होईल आणि मला खूप आनंद झाला या विषयावरती आपण आज पॉडकास्ट करतोय. खूपच छान. हर घर ज्योतिष हे स्वप्न घेऊनच आम्ही जगतोय. करेक्ट. म्हणजे ही संस्थाच आपण त्या उद्देशाने निर्माण केली आणि त्याच्यात जसं तुम्ही आत्ता सांगितलं की वृत्तपत्रांनी भूमिका बदलली, हो, तशीच एक अजून भूमिका UGCने बदलली. महाराष्ट्रात आता UGC मान्यताप्राप्त डिग्री कोर्स सुरू करीत आहोत. महाराष्ट्राच्याच युनिव्हर्सिटीत, मे बी पुण्याची युनिव्हर्सिटी असेल आणि ते आपण कदाचित या इव्हेंटलाच लॉन्चिंग देखील करण्याच्या विचारात आहोत. अर्थात त्यासाठी बरीच प्रोसेस आहे. त्यासाठी पुस्तकं लिहिली, ग्रंथ लिहिली, कारण प्रत्येक घरात आता थोडा वेगळा विषय सांगते. आज इंजिनियर खूप आहेत, डॉक्टर खूप आहेत, वकील खूप आहेत, सगळ्या सेक्टरमध्ये अनेक आहेत, बरोबर. परंतु सगळ्यात जास्त समाजाला गरज जर कुणाची असेल ना तर ती ज्योतिषाची आहे. कारण आपण समृद्ध जगात आहोत आणि तो स्पिरिच्युअल डॉक्टर आहे. होय, स्पिरिच्युअल डॉक्टर आहोत. कसं झालं ना की 20 वर्ष 25 वर्ष जर आपण मागे गेलो किंवा आमचं बालपण, वर्षातून एक ड्रेस, मोठ्या बहिणीची पुस्तकं, सगळं सेम, एकाच ताग्यामधली कापड. होय. आज समृद्धी प्रचंड आहे, समाधान अजिबात नाही. का झालं हे जे काउन्सिलिंग आहे ते करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त ज्योतिषात, वास्तुतज्ञात आहे. खरंय. ज्योतिर्वैद्य निरंतरम. होय. आणि त्यामुळे आज जर आर्थिकदृष्ट्या सुद्धा विचार केला की स्टेबल व्हायचं आहे तर ही डिग्री तुम्हाला स्टेबल करण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. अर्थप्राप्तीचे अनेक मार्ग या डिग्रीतून मोकळे होत आहेत. आणि अशाच लोकांनी ज्यांनी गेली 5 वर्ष 7 वर्ष संस्थेत अभ्यास केला त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. आणि तत्पूर्वी ज्या गुरुवर्यांकडून, ज्या मागच्या पिढींकडून हे ज्ञान आमच्याकडे झिरपत आलं त्यांचा गौरव करणार आहोत. खूपच छान. कॉन्सेप्टच खूप सुंदर आहे. आणि याचा मूळ उद्देश काय आहे की माझ्या घरात सगळ्यांना या शास्त्रावरती माहिती आहे, तज्ज्ञांच्या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे, पण घराघरात तज्ज्ञ होणं गरजेचं आहे. म्हणजे आता आयुर्वेदाचा जो प्रसार मेडिकल सायन्स असताना देखील आजही कोरमध्ये का झालेला आहे किंवा ॲटलिस्ट आता एवढं तरी आपण बघतोय की जेवण झाल्यानंतरनं पाणी पिलं जात नाही लवकर, थोडासा वेळ दिला जातोय. आई सांगते की लगेच पाणी पिऊ नको जेवणानंतरनं, कारण पंचतत्व पोटात बिघडणार आहे. अग्नी हा पोटात आहे आणि पाणी पिलं तर तो बिघडणार आहे. हेच आपल्याला पंचतत्व ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत आणि वास्तुशास्त्रामध्ये आणि आयुर्वेदामध्ये आहेत. त्यामुळे शरीराला जसं आज आपल्याला आहारशास्त्र आयुर्वेदा महत्त्वाचं आहे तसं शरीर संवर्धन करणारे जे ग्रह आणि गृह आहे त्यांच्यासाठी या दोन्ही शास्त्राचा खूप उपयोग आहे. आणि आपण या महोत्सवातून कोर लोकांना देणार आहोत. कोर गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की मूळ काय आहे. म्हणजे यामध्ये ॲज ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिषाला मी तरी आज असा विचार करतो की आपण एक आध्यात्मिक डॉक्टर आहोत. कितीतरी घरातील लोकांचं काउन्सिलिंग करून समुपदेश, म्हणजे पत्रिके व्यतिरिक्त आपण किती 4 गोष्टी सांगतो किंवा तुझं आचरण सुधार, तुझी कर्म सुधार. कारण ॲस्ट्रॉलॉजीचे उपाय तेव्हाच काम करतात जेव्हा तुमची कर्म चांगली असतात. कारण शेवटी असं आहे की तुम्ही गाडीची पंक्चर न काढता जर गाडी आपण नुसती पळवली आणि नुसतंच चला हवा भरून दिलं तर एक दिवशी तर टायर फुटणार आहे किंवा तुम्हाला पुढे त्रास होणार. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजीचं कोर आपण जे लोकांना सांगतो आहे आणि या महोत्सवातून त्याचा आपण प्रचार करतो आहे, तिची सुरुवातच खूप भारी आहे. खूप धन्यवाद सर. आपण आजच्या या शतकात अनेक आव्हानांना रोज सामोरं जात आहोत. अशा स्थितीमध्ये वास्तुशास्त्राचं महत्त्व काय आहे, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोघांचा एकमेकांशी संबंध कसा आहे, मानवी ऊर्जा आणि वास्तूची ऊर्जा यांचं संतुलन करून आयुष्य सुखद कसं करता येईल, हा मुद्दा खूप छान महत्त्वाचा आहे. जर आपण कोर म्हणलं की मूळ माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये मी असं भूमिका करतो की माणूस जो 100% भाग्य घेऊन आलेला आहे त्या भाग्याचा वाटा 40% आपल्याला
आकाश तत्वाकडनं येतो, 40% आपल्याला मिळतो भूमी तत्वाकडनं. म्हणजे आकाश तत्व वडील आहेत, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आहे, आणि भूमी म्हणजे माता आहे, ती आहे आपली महत्त्वाची माय. आणि 20% मग आपली कर्म, आपलं आचरण, ह्या सगळ्या 100%. तर 40% जे मार्क आहेत ते आपल्याला ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तूकडनं मिळतात. त्यामुळे आपल्याला याचा खूप वापर करणं गरजेचं आहे की जन्माला आल्यानंतरनं जेव्हा मुहूर्त, म्हणजे ज्यावेळेला तो जन्माला आलेला आहे तर तो कुठे भूमीवरती आलेला आहे. आणि आपण नेहमीच सांगतो की तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा आकाशामध्ये ग्रहांचा जो स्क्रीनशॉट आहे तो म्हणजे तुमची पत्रिका आहे. त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनेक लोक येतात की पत्रिका केव्हा काढली पाहिजे, की किती वर्षांनी काढली पाहिजे. मी असं सांगतो किंवा कोरोनात काढलेला जो रिपोर्ट आहे ब्लडचा तो आत्ता चालेल का? नाही. तर तुम्ही 2-2 वर्षांनी तरी कुंडली काढून सविस्तर गोचर काय आहे सगळ्या गोष्टी खूप पाहणं गरजेचं आहे. आणि वास्तूचा संबंध काय येतो की निसर्ग नियमानुसार आपलं घर कसं असावं ह्याचंही मूळ शास्त्र वास्तुशास्त्र आहे. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जर याचा समतोल जिथे असतो ते घर असतं. कारण स्मशानात माणूस राहू शकत नाही, स्मशान माणसाला आवडत नाही. मंदिरामध्ये माणूस राहू शकत नाही, कारण जाऊ शकतो, बराच वेळ थांबू शकतो. हायर पॉझिटिव्ह एनर्जी, हायर निगेटिव्ह एनर्जी, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि माणसाला काय पाहिजे असतो? सुख आणि आनंद. त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तो गडबडतो. आपण असं कधी म्हणतच नाही की किती वर्ष झाले मी ICUत ॲडमिटच झालं नाही, माझं स्वप्न आहे रे ICUमध्ये ॲडमिट व्हायचं. अजिबात कुणी म्हणत नाही हां पण बालाजीला जायचं आहे, मला एकदा काश्मीरला जायचं आहे, वैष्णोदेवीला जायचं आहे, ही स्वप्न आहेत. म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या गोष्टींचा हा विषय, याचा संबंध जिथं असतो, सुखदुःखांचं माहेर म्हणजे आपलं घर असतं. त्यामुळे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार नुसतं घर बांधून उपयोग नाही आहे. अनेक लोक काय करतात सध्या, हो सर, म्हणजे परवाची गोष्ट आहे, निपाणीला गेलो होतो कोल्हापूरच्या इकडे, तुमचे व्हिडिओ पाहून घर बांधलं तरीसुद्धा आम्हाला प्रॉब्लेम आहेत. म्हणलं अरे तुम्ही डॉक्टरांकडनं माहिती न घेता औषध गोळ्या घेतल्या तर काय उपयोग आहे? तुम्ही फक्त व्हिडिओ बघून, मला आता काय झालेलं आहे, वास्तुशास्त्र म्हणजे प्लॅनवरती राहिलेलं आहे. लोकांना माहीतच नाही की आग्नेयला किचन, नैऋत्येला बेडरूम, XYZ एंट्रन्स घेतला की झालं वास्तुशास्त्र. मी सांगतो अरे हे फक्त 10% आहे. जर फक्त प्लॅनवरतीच वास्तुशास्त्र असतं तर आमच्याकडे एवढे ग्रंथ नसते, ज्या मयमतम मानसार म्हणजे हजार पेजेसचे ग्रंथ. मूळ वास्तुशास्त्र हे पूर्ण वेगळं आहे. आणि यामध्ये भूमीचा दोष जर राहिला तर तुम्ही नुसतं वर घर बांधून उपयोग नाही, ज्याला जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतात. अनेक एनर्जीज. राम मंदिर बांधताना बघा पायावरती जवळपास 2 वर्ष काम केलेलं आहे कुठलंही मंदिर. त्यामुळे त्याचं एज काढलं गेलं 2,500 इयर्स. मंदिरात राम मंदिर 2,500 वर्ष टिकेल असं शास्त्राचं सगळं विधान आहे. त्यामुळे मूळ कोर सगळ्या शास्त्र आपल्याला वापरणं खूप गरजेचं आहे. आणि मी असं विचार करतो की देवांनी दिलेत आपल्याला एक 70 ते 80 वर्ष. मग त्याच्यामध्ये निगेटिव्हवरती वेळ घालवण्यापेक्षा जे पॉझिटिव्ह आहे त्या नक्कीच गोष्टी तुम्ही करू शकता. क्लीन वॉटर आपण घेतो, क्लीन फूड घेतो, क्लीन एअर घेतो, मग आपलं घर का क्लीन नाही? आपले माइंडसेट का क्लीन नाही आहे? त्यामुळे अनेक लोकांच्या 7.5 पनौतीमध्ये सुद्धा त्यांना लाभ झालेला आहे, कारण त्यांचं वास्तू शरीराची आणि घराची क्लिअर आहे. बरं. त्यामुळे फायदा काय होतो की ह्याला पर्सनल वास्तू म्हणजे आपलं शरीर आणि रेसिडेन्शियल वास्तू म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो ते, या दोन्हीही गोष्टी व्यवस्थित असल्या, ॲटलिस्ट तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही नियम नाही पाळता आले तर घरातले अडगळ भंगार काढून टाका, स्वच्छ नीटनेटकं ठेवा, तुटल्या फुटलेल्या गोष्टी काढा. एकेकांची बेडरूम म्हणजे अक्षरशः गोडाऊन मी पाहिलेलं आहे. तिथंच धान्याची पोती. अरे ठीक आहे, तुम्हाला जागा नाही आहे, अगदीच काही प्रत्येकजण मोठ्या 3 BHK मध्ये राहत नाही, पण ॲटलिस्ट शयन कक्ष म्हणजे त्या ठिकाणी तरी ती बेडरूम म्हणजे बेडरूम वाटली पाहिजे. मी लोकांना सांगतो, जर तुम्हाला तुमचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर तुमची बेडरूम कशी पाहिजे माहिती आहे का? 3,000 रुपये देऊन आपण जिथे जातो रिसॉर्टमध्ये, त्या ठिकाणी कशी बेडरूम असते तशीच स्वच्छ छान सुंदर पाहिजे. त्यामुळे शास्त्र असं सांगतं की स्वच्छता नीटनेटकेपणा खूप महत्त्वाचा. मेडिकल रिपोर्ट ठेवलेले असतात बेडरूममध्ये, औषधांच्या वाटल्या असतात बेडच्या खाली, आणि हे सगळ्यात जास्त नकारात्मक प्रभाव निर्माण करतात. खूप छान सर, तुम्ही आता जे काही सांगितलं, अलीकडे सोशल मीडियामुळे ज्ञान निर्माण होत आहे, पण तरीसुद्धा जेव्हा आपण एखादी वास्तू करतो किंवा महत्त्वाच्या गोष्टी असतात तेव्हा तज्ज्ञच हवा. करेक्ट, तज्ज्ञच हवा. हां, आणि ते तज्ज्ञ निर्माण होण्यासाठी आपला हा इव्हेंट खूप उपयुक्त ठरेल. तर इव्हेंटच्या माध्यमातून कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी याबद्दल काय मार्गदर्शन कराल? मी तरी म्हणतो की मुळापासून जर
सगळं माहीत असेल तर ड्रायव्हिंगला काय शिकवलं जातं पहिल्यांदा की क्लच ब्रेक आणि ॲक्सिलेटर. बरोबर. मग तो एकदा कंट्रोल आला की मग एका हाताने सुद्धा आपण ड्रायव्हिंग करू शकतो. आणि मग प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. 15 दिवस ड्रायव्हिंग शिकलो पण तुम्ही गाडीवर प्रॅक्टिस नाही केली तर उपयोग काय. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षणाबरोबर अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आज 25 वर्ष या क्षेत्रामध्ये हजारो लाखो वास्तूमध्ये अनुभव घेतलेला आहे, अनेक कुटुंबांना भेटलेलो आहे. तर हा अनुभव येण्यासाठी तुमचं कोर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. मग या अधिवेशनातून आपण या महोत्सवातून मुलांना म्हणजे माझा असा उद्देश आहे की वास्तू आणि ज्योतिष आज मुलगा एखादा डिग्री काय त्याचं कॉलेज करतोय त्याच्याबरोबर देखील त्याला करता यावा. आपण इतकं फ्लेक्झिबल ठेवू. आज एखादी गृहिणी आहे की ती सगळं घर बिचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांधावाडा उष्टी काढा या इव्हेंटमधनं ती कुठेतरी कोर्स करू शकेल. एखादे आजोबा आहेत की रिटायर झाले, अरे मी आता रिटायर झालो मग मी रिकाम बसतोय, ते सुद्धा करू शकतील. वास्तू आणि ज्योतिष मी त्यांनी प्रोफेशनलच व्हावं असा आपला उद्देश नाही. ते होतील नव्हतील त्यांची डेस्टिनी आहे, पण आपण त्यांना मुळापासून इतकं करेक्ट शिकू की निदान त्यांनी स्वतःसाठी तरी वापरता येईल. विमानात बसल्यावर म्हणतात ना की पहिले खुद को फिर दुसरों को. त्यामुळे मी प्रत्येकाला तेच सांगतो की अरे तुम्ही पहिल्यांदा स्वतःसाठी हे करा. अनेक वास्तुतज्ञ शिकलेले असतात पण स्वतःसाठी ते वापरत नाही आहेत. अनेकांचीच घरं अपोजिट असतात आणि मग त्यांना तो प्रॉब्लेम येतो. म्हणून मग पहिल्यांदा डॉक्टरांनी स्वतःची हेल्थ चांगली ठेवली पाहिजे, मग आपण दुसरेच करू शकतो. हा कोर जो आपण पोचवतोय तो खूप महत्त्वाचा आहे. आणि सिलेबस इतका छान सोपा सुंदर घरगुती भाषेत मी असंच म्हणतो, कारण खूप टेक्नोमध्ये गेलो तर मग मुलांना जड जातं. पण एखादा शिक्षक असा असतो की जो एक आईबाबा शिकवत आहेत, मामा शिकवतोय अशा पद्धतीने असेल तर ते लवकर पोचतं त्यांच्यापर्यंत. त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की या शास्त्राला अवघड शब्द नाही बाबा, खूपच अवघड आहे. ॲस्ट्रॉलॉजी खूपच अवघड आहे, पण यामध्ये आम्ही अतिशय सोपं शिकवणार आहोत. वास्तूचाही विषय तसाच आहे की अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचायला सुरुवात होईल. कारण असं आहे की ज्यावेळेला एखादी गोष्ट ज्याला म्हणते की फर्स्ट जी प्रेझेंटेशन आहे ते स्मूथ असेल तर पुढचा इव्हेंट आणि पुढचं आपण गोष्टीही आपण ऐकू शकतो. त्यामुळे याच्या नोट्स किंवा कुठंही आजपर्यंत असं डिझायनिंग सिलेबसचं नसेल की जे तुम्हाला आम्ही देतो आहे किंवा आपण देतो आहे. ही महत्त्वाची गोष्ट. खूप छान. म्हणजे तुम्ही हे जे मुद्दे मांडले, कसं आपण नेहमीच म्हणतो ना की ईश्वर आपल्याकडनं करून घेतो, तसंच काहीसं झालं. जेव्हा आपण सिलेबस सुरू केला तीच भाषा आली आणि त्यामुळे हजारो जे या शास्त्राशी कुठेच संबंधित नव्हते, घराघरात महिला अभ्यास सुरू झाला, त्यांनी अजून अभ्यास वाढवावा. आणि ज्योतिष शिकल्यानंतर वास्तू आवश्यक, म्हणजे एक एक स्टेप शिकत जावं. खूप छान सर. मला अजून एक मुद्दा बोलायचा. बोला ना. तुम्ही म्हणाला कौतुक करताय, पण खरंच आता ॲस्ट्रॉलॉजीची जेवढी काही पुस्तकं आहेत बरोबर, तर ज्योतिषशास्त्राची तुमचं जे काही पुस्तकं सगळी तुम्ही काढलेली आहेत, तर ते पुस्तक नसून आपला एक आयुष्याचा भाग आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे माझ्या कारमध्ये तुम्ही आजही जाऊन बघा तुमची पुस्तकं आहेत. म्हणजे गाडी चालू पुढं असते, मी मागं, तर मी रिपीटेड, कारण जेवढं वाचू तेवढं ते सोपं होतं आणि तुम्ही सोपं दिले त्यामुळे वाचू वाटतं. नाही तर अनेक पुस्तकं अजून हात लावलेलं नाही आहे. कारण आठवड्याला एक पुस्तक विकत घेणारा मी व्यक्ती आहे. घरातले म्हणतात आता तुम्ही एक वेगळंच जागा घ्या, तिचं लायब्ररी करा. पण पुस्तक हा आपला मित्र आहे. त्यामुळे मला अजून तुमचे पुस्तकं येत राहावी आणि असं साध्या सोप्या पद्धतीने कम्पॅरिझन नाही करत, पण खूप छान सोपं आणि इझी, म्हणजे अवघड मेथड इतक्या सोप्या दिलेल्या आहेत की आज आपण एक 10वी पास झालेल्या मुला म्हणणारे वाच तरी तो इझिली करू शकतो, म्हणजे सुरुवात तरी करू शकेल. त्यामुळं सगळ्यांच्याकडनंच तुम्हाला विनंती आहे की कायमच पुस्तकाचा वर्षाव आशीर्वाद रूपी आमच्यावरती तुमचा पाहिजे. सर, आपण वास्तुतज्ञ आहात, ज्योतिषशास्त्राचा खोल अभ्यास केलेला आहे, शेकडो हजारोने वास्तू बघितलेल्या आहेत, तेवढ्याच पत्रिका देखील बघितलेल्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? पत्रिका आपण बदलू शकत नाही, मात्र वास्तूच्या माध्यमातून भाग्य घडवता येतं का? किंवा ग्रह जे आपण घेऊन आलेलो आहोत जन्मोजन्मीचं आहे, त्याच्यात भाग्य बदलता जरी आलं नाही तर घडवता येतं का? तुमचा अनुभव किंवा त्या बाबतीत काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे की वास्तू आणि ज्योतिष या दोन्ही शास्त्रांचा आपण वापर करणं कशासाठी? आपल्या शरीरासाठी आहे.
मी असा विचार करतो की आपल्या गाडीचे जर चारही टायर पंक्चर असतील तर गाडी पुढे जाईल का? नाही. म्हणजे ते भूमीशी संदर्भात आहे. नवी कोरी BMW तुम्हाला ओढूनच न्यावी लागणार आहे, पण 4 टायर जर आपले व्यवस्थित असतील तर गाडी ढकलून तर पुढे जाते. म्हणजे गाडी पंक्चर, मी लोकांना तेच सांगतो की तुम्ही साधे सोपे उपाय करत बसू नका, तज्ज्ञाकडनं मार्गदर्शन घ्या. कारण आपण गाडीची पंक्चर नाही काढली तर गाडी पुढे जाणार नाही. त्यामुळे मूळ दोष तसेच राहतात. पायात काटा ठेवायचा, वरनं चिकटपट्टी लावायची आणि मग एक दिवशी तो गँगरिंग करणार. तसंच ॲस्ट्रॉलॉजीचं सुद्धा आहे की गृहदोष जेव्हा घरामध्ये असतात, ते ग्रह जेव्हा बिघडतात किंवा ग्रहांची वक्री किंवा 7.5 पनवती आणि आपली कर्म बिघडतात, तेव्हा या सगळ्या गोष्टी होतात. आता ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तूचा जो संबंध आहे तो तसासा पुरेपूर आहे, पण शक्यतो वास्तुशास्त्र हे पूर्ण वेगळं आहे आणि ॲस्ट्रॉलॉजी हे 2 विषय वेगळे, ते एकमेकांशी जोडून आहे. कारण मला लोक म्हणतात माझी धनुरास आहे, माझी मेषरास आहे, कुंभरास आहे, माझ्यासाठी दरवाजा कोणता चांगला? बरोबर आहे. मग मी एकच वाक्य केलं नाही, आम्ही असं ऐकलं की ॲस्ट्रो वास्तू कॉन्सेप्ट आहे आणि आम्हाला घर बांधायचं, मग माझा दरवाजा माझ्या राशीनुसार यायला पाहिजे. हो, त्या तत्वानुसार दरवाजा असतो, पण मी त्यांना जास्त शास्त्र शिकवत नाही, कारण ते क्लायंट म्हणून आलेले आहेत आणि आपल्याच अनुभवाचा त्यांना माहीत असतो. तर आणि अनेक व्हिडिओ पण पाहिले असते. मी त्यांना एकच सांगतो, ठीक आहे तुम्ही एक काम करा, तुमची ही रास आहे, तर तुम्ही एक कार विकत घ्यायला गेल्यानंतर ना असं आहे का की तुमची मेष रास आहे, त्याचं स्टेअरिंग डाव्या बाजूला आहे, तुमची अजून कुंभ रास आहे, स्टेअरिंग पाठीमागे आहे, असं उलटं कस्टमाइज केलेलं असं कधी दिसतं का? नाही. तुम्ही कुठल्याही राशीच्या व्यक्तीने जा, कारचा जो बेसिक फॉर्मॅट आहे तो करेक्ट आहे आणि तोच आपल्याला फॉलो करावा लागतो. तसं म्हणजे जसे कार बनवताना नियम आहेत ते जगातल्या सगळ्यांना वापरावे लागतात. फक्त आउट ऑफ इंडिया लेफ्ट राईट ड्रायव्हिंग आहे. त्यामुळे राशीनुसार घराचा दरवाजा वगैरे नाही, कारण 3 पिढ्या राहणार आहेत, 3 पिढ्यामध्ये अनेक राशींची लोकं राहणार आहेत. वास्तुशास्त्राचा नियम काय आहे की राशीनुसार नाही आहे, निसर्गाचा नियम आहे की पूर्वेला आपल्याला एंट्री पाहिजे, उत्तरेला एंट्री पाहिजे, शुभपदामध्ये पाहिजे, नको त्या गोष्टी बंद पाहिजेत, नको ते पाहिजे त्या गोष्टी ऑन पाहिजेत. त्यामुळे मूळ शास्त्राचे नियम घेऊन जर आपण घर बांधलं किंवा विकत घेतलं तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. अदरवाईज कुंडली आणि वास्तू, हा कुंडलीचा वापर फक्त मुहूर्तापर्यंत आहे. बरं. कारण आपण जेव्हा नवचंडी करतोय किंवा वास्तुशांत करतोय तेव्हा आपल्या चंद्रबळ, ताराबळ ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण वास्तूच्या वेळेला मुहूर्तापर्यंत ॲस्ट्रॉलॉजीचा वापर करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आत्ता अशी कॉन्सेप्ट आहे की अनेक म्हणजे आपल्या इथले नाही, नॉर्थ इंडियन नॉर्थमधले असे तज्ज्ञ आहेत की जे ॲस्ट्रो वास्तू एकत्र करून गोंधळ करत आहेत. 2 टोटली विषय वेगळे आहेत. यामध्ये वास्तुशास्त्र जे आहे ते आपल्याला अतिशय फायदेशीर पडतं, कारण जेव्हा घरामध्ये दोष असे, म्हणजे सिम्पल थॉट आहे की घरात जर आज सकाळी चिडचिड झाली तर अख्खा दिवस माझा खराब जाणार आहे. बरोबर आहे, म्हणजे अख्खा दिवस बिघडणार आहे. त्यामुळे घरातली जी स्त्री आहे, घरातली जी मुलं आहेत, घरातली ही सगळी गोष्टी आपल्या वास्तूशी 12 तास जोडलेल्या असतात. ती वास्तू करेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्हाला मी सांगतो की लोक आज 5 करोडचा फ्लॅट घेतील, बरोबर, 3 करोडचा फ्लॅट घेतील, इंटिरियर जवळपास 50-60 लाख रुपये खर्च करतील, पण तो फ्लॅट जो आपल्याला कमीत कमी 15 ते 20 वर्ष सुखसमृद्धी देणार आहे, सुखदुःखामध्ये सांभाळणार आहे, तो घेताना कुठल्या वास्तुतज्ञाला जर बोलवायचं असेल, फी खूप आहे, खूप खर्च होतो. वास्तुशांत करताना एखाद्या गुरुजीला जर दक्षिणा द्यायची असेल, खूप सांगतात गुरुजी 2 लाखाचा टी व्ही घेणार, पण त्या गुरुजींना 5,000 दक्षिणा देणार नाही. कारण वास्तुशांत केल्यामुळे काय होतं, ती घराची एनर्जी बूस्टअप होते. जो वास्तुपुरुष स्थापन करतोय तर तो तिथे आपण स्थापना करताना जी विधी करायची असते ती वास्तुशांत आहे. त्यामुळे आत्ता कोर लोकांना माहीत नाही, मूळ माहीत नसल्यामुळे सध्या बाह्य गोष्टींवरती आहे. म्हणजे मी तर लोकांना सांगतो, अरे तुम्ही फ्लॅट घेताय करोडचा, 50 लाखाचा, त्यावरती इंटिरियर करताय, पण मूळ ज्या गोष्टींमुळे तुमचं सगळं चांगलं होणार आहे त्या तरी, देवघरसुद्धा नीट ठिकाणी नाही, देवघर नुसतं ॲडजस्ट केलं जातं. देवाला जर त्याची योग्य जागा नाही दिली देवघराला, तर देवसुद्धा तुमची ॲडजस्टमेंट चालू करतो. म्हणून ईशान्य, पूर्व, उत्तर जिथे निदान एखादा प्लॅन पाठवून जो कोणता तज्ज्ञ तुम्हाला वाटतो त्याकडनं हे मार्गदर्शन घ्या. आम्ही म्हणत नाही की आमच्याकडेच या, बरोबर आहे, फक्त एवढा विषय आहे की म्हणून ह्या आपल्या अधिवेशनाचा उद्देश आहे की बेसिक अलाइनमेंट जरी लोकांना माहीत असेल तरी चालू शकतं, किंवा आपली आज ग्रहस्थिती काय हे थोडं पंचांगानुसार जरी कळलं तरी खूप बऱ्याच गोष्टी चालू शकतं. की बाबा आत्ता माझ्या मुलाला हा 8वा गुरु चालू आहे, मी फॉर्म भरू का, मी ॲडमिशन घेताना काळजी घेऊ का, हे जर आईला कळालं तरी खूप झालं. पूर्वीचे दादा म्हणायचे
किंवा कितवा गुरु चालू आहे जाऊन विचारायचे गावातल्या लोकांना. तसं या अधिवेशनाचा, या महोत्सवाचा उद्देश आपला कोर खूप छान आहे. तुमचं ज्ञान, अनुभव सगळंच अफाट आहे, परंतु काळानुसार आज फ्लॅट संस्कृती आहे. हो. तर फ्लॅटचं वास्तू, आजच्या काळात वास्तूचे कोणते कोणते नियम पाळले पाहिजे, वास्तुशास्त्राचे बेसिक नियम काय आणि मिथक काय काय निर्माण झालेले, Correct. त्यातून लोक कोणत्या चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करताय बरोबर. आणि आयुष्य सुखद करण्यासाठी काय केलं पाहिजे, ही माहिती आम्हाला हवी आहे. छान. समज गैरसमज हे खूप महत्त्वाचे आहेत की फ्लॅट घेताना ॲटलिस्ट त्या घराचा एंट्रन्स पूर्व किंवा उत्तरेचा असणं गरजेचं आहे. कारण पूर्व दिशा म्हणजे आपली उजवी नागपुडी आहे आणि उत्तर दिशा म्हणजे डावी नागपुडी आहे. त्यामुळे घराचा जो श्वास येतो तो पूर्व उत्तर दिशेतून येतो. त्यामुळे पूर्व आणि उत्तर दिशेचा एंट्रन्स. बरं, आता काय होतं की फ्लॅटमध्ये 100% पदानुसार काही नसतंच. कुठलाही एंट्रन्स घेतला तो कोपऱ्यात येतो आणि तो दोषयुक्त असतो. कारण शास्त्रात सांगितले की कोपऱ्यात एंट्रन्स आला की तो चुकीचाच आहे. कारण जो घराचा कॉर्नर आहे ना, त्या कॉर्नरमध्ये एनर्जी फ्लो खूप असतो. मग तिथे कट आणि एंट्रन्स येणं हे चुकीचं आहे. त्यामुळे बरं, निदान मी एक विचार करतो की बाहेर पडताना तरी घरातनं शुभ दिशा असलं पाहिजे. दक्षिण टाळावी एवढाच विषय. कारण त्याला दक्षिणेला देते आणि क्षीण करते असं म्हणलेलं आहे. त्यामुळे पूर्व उत्तर ही सूर्याची आणि चंद्रतत्वाची दिशा असल्यामुळे, जलतत्वाची असल्यामुळे प्रगतीला बाधा कमी येते आणि प्रगती भरपूर होते. पहिली गोष्ट, आयताकृती चौकोनी जेवढा तुमचा फ्लॅट असेल तेवढाच चांगला. ज्यांनी घेतलेला आहे त्याला रेमेडीज किंवा उपाययोजना हे आहेत. पण हा प्रश्न चालू आहे की निदान वास्तू बांधताना, वास्तू घेताना तरी आपण तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. कारण आत्ता असं होतं आहे, आम्ही व्हिडिओज बघून घर बांधलं आहे आणि तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे. मग कन्सल्टिंग करायचं, मग वाईट वाटतं, रे यांना हे बदला रे, ते बदला रे, अशा गोष्टी सांगाव्या लागतात. यात आता आपल्याला महत्त्वाचा विषय असा येतो की तुम्ही प्रिकॉशन्स ह्या सर्वच दृष्टीने महत्त्वाचे आहेत. एकेका व्यक्तींच्या फ्लॅटसाठी 18 फ्लॅट पाहिलेले आहेत. मग आज त्यांना लक्षात येतं की आपण 18 वास्तू बघितल्यानंतर सरांनी सांगितलेली वास्तू आज 2.5 ते 3 वर्ष त्या घरामध्ये जी सुखसमृद्धी आहे लक्षात येतं की खूप छान झालेलं आहे. त्यामुळे मी असं लोकांना सांगतो की या 3 गोष्टी करताना घाई करू नका आणि मोहात पडू नका. पहिली गोष्ट अशी आहे, मुलांचं करिअर ठरवताना आपण बऱ्याचशा टेस्ट करतो, त्याबरोबर ज्योतिषतज्ञाची मार्गदर्शन घेऊन त्याची साईड कोणत्या आहे याचं आपल्याला मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. नंबर 2, मुलांची लग्न ठरवताना घाई नका करू. पत्रिका दाखवा, गुणमेलन करा. गुणमेलनामध्येच लोक फसतात. ग्रहमेलन सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे आज आमचे 27 गुण, मी 27-36 गुणाच्या पत्रिका, काल 36 गुणाची पत्रिका रिजेक्ट केली. गुणमेलनच आहे, फक्त लोक ॲपवरती बघून पुढे जातात. त्यामुळे मुलांचं लग्न ठरवताना घाई करू नका. आणि नंबर 3ची गोष्ट अशी येते की घर विकत घेताना आपण घाई करू नये. कारण अख्खं आयुष्य तुमचं तिथे जाणार आहे. आमचा ह्यांचा विश्वास नाही आहे, माझी खूप इच्छा आहे, पण तुम्ही त्यांचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने त्यांना माहीत नाही, विश्वास नाही. पण जेव्हा प्रॉब्लेममध्ये आले तेव्हा ते नवरी मंडळी कन्सल्टिंगला आलेली दिसतात प्रॉब्लेम आल्यानंतर. मग बिल्डर असेल किंवा एक सामान्य वर्ग असेल, मी परमेश्वराला नेहमी इच्छा अशीच असते की बाबा प्रॉब्लेममध्ये आल्यानंतरनं माझ्याकडे क्लायंट नको पाठवू, प्रॉब्लेममध्ये येऊ नये, प्रिकॉशनसाठी नक्कीच माझ्याकडे पाठव. आणि खूप अवेअरनेस चांगला झालेला आहे, कारण आपण सत्य लोकांना सांगतोय आणि ते पटतंय. त्यामुळे गृह आणि ग्रह या दोन्हीचा खूप कॉम्बिनेशन आहे. ते फक्त त्याचे लिमिटेशन्स कुठे आहेत मी तुम्हाला सांगितले. सर, आज आपल्याला प्रेक्षकांना काहीतरी उपयुक्त असं छान द्यायचं आहे. हो, त्याला काहीतरी म्हणण्यापेक्षा खूप काही म्हणूया. महत्त्वाचे टिप्स. तर आयुष्य समृद्ध करण्यासाठी काही छोट्या छोट्या वास्तू टिप्स, काही बदल की ज्याच्यामुळे आयुष्य सकारात्मक होईल, अशा देता येतील का? नक्कीच. ह्या टिप्स खूपच आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये मी पहिली गोष्ट अशी सांगतो की तुमच्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी येण्याच्या दृष्टीने सुरुवातच होते पहिल्यांदा तुमच्या घराच्या उमऱ्यापासून. घराला उमरा नाही तर तुमच्या घरात काही टिकत नाही. बरं, याचा विषय आपण विचार केला की कसं होऊ शकतं. उमरा घरात असल्यामुळे सूक्ष्म जीव घरात येत नाहीत. शेतकरी दादाच्या घरामध्ये बघा उमरा भक्कम असतो, त्यामुळे साप विंचू काटे प्रवेश करत नाहीत. दाराच्या फटीतून ती फट बंद होते. इतकं प्रॅक्टिकल आहे. तसं आज फ्लॅटमध्ये सुद्धा उमरा गरजेचा आहे. फ्लॅटमध्ये वास्तुशास्त्राचा काही उपयोग नाही, का माणूसच राहतून तिथे.
त्याला श्वास पण घ्यायचा आहे. तो उमरा खूप महत्त्वाचं काम करतो, त्यामुळे तो सागवानी लाकडाचा असावा असं माझं म्हणणं आहे. खूप प्रचार आहेत वेगवेगळ्या लाकडांच्या दृष्टीने, पण मी ज्या वाड्यांचं संशोधन केलं त्यामध्ये असं दिलं की सागवानी लाकडाचा किंवा दगडी उमरा. बरं. कारण मोठ्या आता शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा इथे सगळे दगडी उमरे आहेत. उमरा सर्वात महत्त्वाचा आहे. उमरा बसवताना मंगळवार आणि रविवार नसावा, सागवानी लाकडाचा असणं गरजेचं आहे. आणि त्या दरवाजानुसार तिथे धातू काय असावा हे शास्त्र आहे. त्यामुळे घराला कसा का असना निदान उमरा तरी पाहिजे, टिकायला सुरुवात. ज्या घराला उमरा बसवलेला आहे किंवा जेव्हा घराला उमरा आहे त्याच्या आत अनेक गोष्टी टिकायला सुरुवात होतात, कारण ती लक्ष्मण रेषा आहे ना. मग ती मुलांचं स्थैर्य असेल किंवा सगळ्या गोष्टी. आता सध्या प्रश्न असा आहे की मुलांची लग्न ठरत नाहीत. तर मुलांची लग्न न ठरण्याचं कारण असं आहे की आईवडिलांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की वयवर्ष 25 ते 27 पर्यंत मुलांची लग्न होणं, 30च्या आत एक अपत्य होणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये हा सेन्सिटिव्ह विषय, पण मी प्रत्येकालाही सांगतो. ह्याचं कारण असं आहे की आईवडिलांनी मुलांना शिकवायचं आहे, करिअरला वेळ द्यायचा आहे, पण जर 35-40 पर्यंत शिकत राहिले तर मग पुढं गृहस्थाश्रम सुरू कसा होणार. त्यामुळे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट वास्तूवरती काम करते की मुलांना तुम्ही एज्युकेशन टाईममध्ये पूर्वेल डोकं पश्चिमेला पाय करून झोपणं गरजेचं आहे. कुळधर्म कुळाचार घरात होणं गरजेचं आहे. आध्यात्मिकता ही लहानपणापासून त्या मुलांना जोपासली पाहिजे. मग मेडिटेशन, साधना, आता जे डिप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की उपासना कुठे केली जात नाही. आईवडील करत आहेत, मुलं जास्त करत नाहीत. पण छोटंसं एक प्रज्ञावर्धन स्तोत्र, रामरक्षा, भीमरूपी, हनुमान चालिसा याचे संस्कार जर केले किंवा आपणच करायला सुरुवात केली तर खूप फायदा होतो. मला असं वाटायचं की मुलं पुस्तक वाचत नाहीत. मग मी काय करायचो की अभ्यास करताना त्यांच्यापाशी मी पण पुस्तक वाचत बसायचो. तासभर तरी ते हालायचे नाहीत. म्हणजे मुलं काय करतात, आईबाबांना फॉलो करतात. आई वडील जे करतात ते मुलं फॉलोअप करतात. त्यामुळे पहिल्यांदा आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या करणं खूप गरजेचं आहे. वास्तूची महत्त्वाची अजून एक टिप्स अशी आहे की स्वयंपाकघर जे तुमचं आहे ना ते खूप छान हवं आहे. किचन ओटा स्वच्छ हवा आहे. कळकट लागले, जळमट आलेले त्या ठिकाणी सगळी गोष्ट म्हणजे गोडाऊन केलेलं आहे. कारण स्त्रीचं 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात, एक किचन आणि दुसरं माहेर. या दोन्हीची तिला खूप चिंता असते. त्यामुळे किचन, मी लोकांना सांगतो 2 गोष्टी तुमच्या खूप छान तुम्ही घर घेताना पहा, एक हॉल आणि किचन. कारण सर्वस्व त्या घरातल्या गृहलक्ष्मीचं हे किचन आहे. आणि किचनच असं कॉम्पॅक्ट कुठेतरी अशा एका कोपऱ्यामध्ये ती स्वयंपाक करते. म्हणजे आताच्या ज्या बाल्कन्या आहेत ना त्या तेवढ्या, म्हणजे पूर्वीच्या बाल्कन्या म्हणजे आताचं किचन आहे. स्वयंपाक करताना आल्हाददायक वातावरण खूप गरजेचं आहे. ती बिचारी आधी त्रासलेली असते. भाजणं, कापणं, चिरणं, तळणं, उकडणं, फोडणी देणं, सगळ्या अग्नितत्वाच्या गोष्टींची जी झुंजत असते. आणि त्यावेळेला रिलॅक्सेशन नसेल, व्हेंटिलेशन नसेल तर काय होतं, तिच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. आता एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक 6 महिन्याची गोष्ट आहे. त्यांचं पाठ खूप दुखत होते. त्यांना खूपच म्हणजे सर्व प्रकारचे विषय झाले, काहीही झालं नाही. जेव्हा वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर फक्त एक गोष्ट चेंज केली आणि 1.5 महिन्यात त्यांना फरक पडला. तो काय चेंज केली, त्यांच्या पाठीमागे असणारा फ्रीज. हायर मॅग्नेटिक एनर्जी त्याच्यातून, माझ्याकडं सगळे एनर्जी चेक करण्याचे ऑल टाईप ऑफ जगातले सगळे डिव्हायसेस आहेत. केलं तर तो इतका निगेटिव्ह, कारण मॅग्नेटिक फील्ड आहे ना, तो रेड इंडिकेटर देतो. आणि हार्डली त्यांच्या आणि त्यांच्या फ्रीजमध्ये 2 फुटाचं अंतर होतं. फ्रीजची जागा बदलली, हळूहळू तो पेन कमी झाला. मग घरातल्या स्त्रीला सुखी करण्याच्या दृष्टीने किचनमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. अग्नीच्या ठिकाणी पाणी नको, पाण्याच्या ठिकाणी अग्नी नको. किचनमधली अजून एक छोटीशी टिप्स सांगतो की प्लीज एक छोटासा रेडिओ तुमचा किचनमध्ये असणं गरजेचं आहे. गाणी ऐकत ऐकत जर स्वयंपाक केला तर स्वयंपाक खूप छान होणार आहे. आणि महिलांना लक्षात ठेवा, चिडचिड झाली आहे, भांडणं झाली आहे, वादविवाद झाली आहे, अजिबात स्वयंपाक करू नका, कारण आपले व्हायब्रेशन त्याच्यामध्ये उतरतात. हॉटेलमध्ये आपण जातो जेवायला, त्यावेळेला आपल्याला ते अन्न जास्त आवडत नाही. जी घरात एक चपाती पोळी खातो त्यात जी माया असते ती बाहेर नसते. मग तुम्ही जी माया तुमची त्या अन्नामध्ये उतरवत आहे ते बेस्ट व्हायब्रेशन्स असणं गरजेचं आहे. मग बऱ्याच वेळेला सकाळी चिडचिड झालेली असते, रोज तर होतच असते कारण घाई गडबड. मग रेडिओ लावा, आवडती गाणी ऐकत स्वयंपाक करा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी एकांना सांगितलं, आम्ही मोबाईलवर लावतो. अहो म्हणलं, तुम्ही केव्हा सकाळी मोबाईलला हात लावणार आहात मला सांगा. रेडिओचं बटन ऑन केलं की ह्या सगळ्या गोष्टी FM ऐकत तुम्ही करत चला.
किचनमध्ये अजून एक छोटीशी गोष्ट सांगतोय की बऱ्याच वेळेला किचनमध्ये अग्नी आणि पाणी एकत्र असतं. जे तुमच्या किचन ओट्याच्या आणि गॅसच्या मध्ये 2.5 फुटाचं अंतर असणं गरजेचं आहे. नसेल तर निदान पाणी पाण्याच्या ठिकाणी शिफ्ट करा आणि अग्नी अग्नीच्या ठिकाणी शिफ्ट करा. ग्रीन कलरचा छोटासा टेप येतो तो तरी तुम्ही तिथे सिंकच्या इथे किंवा दोघांच्या मध्ये लावणं खूप गरजेचं आहे. छोटासा उपाय ह्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये स्त्रीला एक गोष्ट महत्त्वाची अशी आवडत असते की माझ्या घरामध्ये शांतता पाहिजे. शांतता जर तुम्हाला हवी असेल तर पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये रात्री झोपताना तुम्ही वायफाय बंद करणं गरजेचं आहे. जर शांत झोप घरातल्या सगळ्यांची झाली तर आपल्याला फायदा होतो. तुम्हाला सांगतो सध्या वायफायमुळे काय झालेलं आहे की ऑल मॅग्नेटिक फील्डमुळे आपलं ब्रेन डिस्टर्ब होतं, घरात चिडचिड वाढते. मी रोज काय करतो, रात्री झोपताना ॲटलिस्ट 10-10:30 वाजता वायफाय बंद करतो आणि शांत झोप लागते. आयुर्वेदापासून ते आत्ताचे सगळे व्हॉट्सअपचे युनिव्हर्सिटी तेच सांगते की 7 तासाची झोप महत्त्वाची आहे. प्रत्येकाने हा उपाय करा. सकाळी उठल्यानंतर वायफाय ऑन करा आणि तुमचा जो मोबाईल आहे ना ब्रह्मराक्षस तो डोक्यापाशी नाही तर पायापाशी ठेवा. कारण इथे जर ठेवला तर त्याचं मॅग्नेटिक फील्ड गजर ऐकू येत नाही. अरे तो अर्धा किलोमीटरवरनं पण गजर ऐकू येईल इतका मोठा वाजत असतो. गजरसाठी कानापाशी नका ठेवू. आपण घड्याळ ठेवलं गजराचं तर ठीक आहे. त्यामुळे मोबाईल हा लांब ठेवणं गरजेचं आहे. मोबाईल म्हणजे आजचा आपला चेहरा आहे. त्या मोबाईलचं कव्हर काळं नसावं, मोबाईलचा स्क्रीन गार्ड तुटलेला नसावं आणि ते पिवळं झालेलं कव्हर दर 2 महिन्यांनी बदला. कारण आपण लहान बाळाला हातात घेत नाही एवढा तो मोबाईल आपण हातामध्ये घेतो. मी कॅल्क्युलेशन केले दिवसभरामध्ये हार्डली 100 वेळेला तो मोबाईल आपण हाताळतो. त्यामुळं जर तुम्हाला भाग्यातले अडथळे दूर करायचे आहेत तर पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या मोबाईलचं स्क्रीन गार्ड आहे ते तुटलं फुटलेलं ठेवू नका. छान कव्हर ठेवा. आपले कपडे कसे रोज इस्त्री केलेले असतात तसं आपलाच चेहरा म्हणजे आपलं मोबाईल आहे. अजून एक मोबाईलची टिप्स सांगतो. मोबाईलवरती ना तुम्ही फॅमिलीचे फोटो, देवाचे फोटो, आईवडिलांचे फोटो ठेवू नका. कारण आपण काय करतो त्याच्यावरती टॅप करतो, टिक 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 रोज हील करतो. तुम्ही बाकी मोटिवेशनल कुठलेही वॉलपेपर ठेवू शकता पण स्वतःच्या फॅमिलीचे आणि देवाचे शक्यतो फोटो ठेवू नका. हा एक प्रयत्न करून बघा, माझे अनुभव आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की सध्या हे जे सगळं ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण चालू आहे तर त्याच्यामध्ये घरात अग्निहोत्र करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अग्निहोत्राच्या बाबतीत खूप छान सांगितलेलं आहे. अग्निहोत्र करणे आहे, घरामध्ये कापूर जाळणे आहे. आणि सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी उठल्या पहिल्यांदा दात घासायला ब्रश घेतला की त्याच्या आधी विष्णू सहस्त्रनाम किंवा गायत्री मंत्र घरामध्ये स्वतः आपण लावणं आहे. किंवा तुम्हाला वाटलं की आज सोमवार आहे, ओम नमः शिवाय लावला. मंगळवारी आपण हनुमान चालीसा किंवा दुर्गेचा मंत्र लावला. ॲटलिस्ट मॉर्निंग तुमची मंत्रांच्या आवाजाने जेव्हा सुरुवात होते दिवस कसा जातो आहे बघा. आणि जर घरी तुम्ही असाल संध्याकाळी तर ललिता सहस्त्रनाम दिवे लावणीच्या वेळेला करा. आता अजून एक जेव्हा घरामध्ये चूक होते ती चूक लक्षात घ्या. संध्याकाळचा जो दिवा आपण लावतोय तो दिवा लावताना त्या गृहलक्ष्मीने एक मनामध्ये भाव आणायचा आहे. कारण तो दिवा लावतोय ना संध्याकाळचा त्यावेळेला की माझ्या घरात सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे, माझ्या घरात सगळ्यांची प्रगती होत आहे आणि हे परमेश्वरा म्हणून मी आज दिवाबत्ती करते आणि मला याचं फळ मिळावं. म्हणजे दिवा लावताना आणि घरामध्ये सगळ्यांना ओवाळताना जे भाव आहेत ते खूप सकारात्मक पाहिजेत. नाही तर मग काय होते, चला पटपट तो दिवा लावला, हे केलं ते केलं. आणि ओरिजिनल तुम्ही तेल वापरा. मी कुणीही तुम्हाला जगात ही कॉन्सेप्ट सांगणार नाही. तुम्ही जे तेल वापरता, सध्या बघतो आपण सगळीकडनं तेलाच्या बाटल्या येतात. कुठल्या ब्रँड किंवा बाबतीत मी काही बोलत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉट इडेबल जर लिहिलं असेल तर शक्यतो तेल वापरू नका. तुम्ही बघा, कारण त्या तेलामध्ये केमिकल असू शकतं. खाता येत नाही म्हणजे काय, केमिकल असू शकतं. त्याच्यामुळे आपण काय घरात तेल नाही, आपण केमिकल जाळतो आहे. त्यामुळे जे घाण्यातून मिळतं ते हे तेल मीच रोज वापरतो आणि हे सगळे टेस्टेड उपाय आहेत. हे नक्कीच करून बघा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये जी मुलं आहेत, तुमच्या घरात जे सगळे मंडळी आहेत, एकदा तरी त्यांची दृष्ट काढणं गरजेचं आहे. आपण ओवाळतो म्हणजेच काय, ऑरा पॉझिटिव्ह करतो. दृष्ट काढतो म्हणजेच ऑरा पॉझिटिव्ह करतो. पूर्वीच्या आई आपल्या, आणि हे काय आपण सांगतोय का, आई आजी पणजी सगळेच काढायचे. मग त्यांना माहीत नव्हतं की ह्याला ऑरा
क्लिन्झिंग म्हणतात. आता ऑरा क्लिन्झिंग म्हणजे दृष्ट काढणे. अरे हे आमच्या आई वडील करतच होते. जेव्हा लहानपणापासून सांगायचे की चप्पल पालथी नको, घरात चपला आणू नको, हात धुवून ये, बाहेरून आलेल्या कपड्यावर जीव नको, हे सांगायचं तर त्यांना वेळेत काढायचो आपण सुद्धा. पण करोना महाराजांनी आपल्याला शिकवलं. हे चारही उपाय आपण करून करोनामध्ये करत होतो. कोणाला स्पर्श नाही, बाहेरचं काही खात नाही, आपण हात धुवायचं 5-5 वेळेला. म्हणजे आपल्या पूर्वज आणि आपली संस्कृती किती जबरदस्त यावरून कळतं. म्हणून मी ज्या काही गोष्टी कोर आहेत त्यांचा खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. की बाबा वास्तू तथास्तू म्हणते, घरामध्ये अपशब्द बोलू नकात. कारण तुमच्या घराच्या भिंतींना कान असतात, हे जे आहे ते खरंच खरं आहे. कारण ते व्हायब्रेशन शोषले जातात आणि भिंतीवर ज्या पद्धतीने आपण बॉल टाकतो आणि तो रिटर्न येतो, त्याच पद्धतीने घरात जर शिवीगाळी केली, आरडाओरडा केला, तर एक दिवस तो रिटर्न तुम्हाला तुमच्या कर्म बिघडायला मदत करतो. आणि यासाठी मग आपल्याला अग्निहोत्र, घरामध्ये गायत्री मंत्र जप करणे, देवी देवतांची उपासना करणे, देवाची पूजा होणे आणि जी तुमची संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये जे काही आचरण आहे. आज म्हणजे सर्व प्रकारचे क्लायंट आहेत माझ्याकडे. आत्ता काल मेसेज आलेला आहे की आजऱ्यावरनं आमचे क्लायंट आहेत शेख म्हणून. सर कुंडली मार्गदर्शन घेतलं, 94.80% मार्क मिळाले. मी त्यांना रिप्लाय दिला की म्हणलं त्या मुलीचे प्रयत्न, परमेश्वराची कृपा, त्यांच्या आपल्या अल्लाची कृपा आणि माझं मार्गदर्शनाचा काही टक्के भाग, यामुळे तो सक्सेस आहे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी 100% आपण नसतो. सगळ्यांचं कॉम्बिनेशन महत्त्वाचं असतं. त्यामुळे वास्तू आणि ज्योतिषशास्त्र हे कुठल्याही धर्मासाठी नाही आहे. आज तेवढेच मुस्लिम क्लायंट आहेत, तेवढेच ख्रिश्चन आहेत, ऑल टाईप ऑफ आहेत. आणि कारण त्यांना एक माहिती आहे की कोर माहीत झाले की जीवनास जगण्यासाठी जसं मेडिकल सायन्स आहे तसं आपल्याला या दोन्ही शास्त्राचा वापर अंशतः तरी केला पाहिजे. आपल्या प्रेक्षकांना ही माहिती खूपच उपयुक्त राहील. आपल्या ऋषीमुनींनी शास्त्र निर्माण केलं, आजीने नानीने ते आपल्याला संस्कारात रुजवलं. मात्र आपल्याकडून कुठेतरी चूक झाली, आपण त्यातले काही दुवे विसरलो. आज आपण पुन्हा ते दुवे निर्माण करीत आहोत. तुम्ही आता हे जे सगळं सांगितलं ते खूपच छान आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की प्रेक्षकांना जर तुम्ही आमच्या अजून असं सांगितलं की मुलांची स्टडी रूम कशी असावी, म्हणजे काही प्रश्न मला तुमच्याकडून हवे आहेत. मी स्टेप बाय स्टेप विचारते की मुलांची स्टडी रूम त्यांनी यशस्वी होण्यासाठी त्यात विशेष भाग असतो, त्यासाठी आपण काय काय करू शकतो? नक्कीच. मुलांचा खूप प्रश्न मला आवडला, विसरलो होतो. मुलांचं पहिली गोष्ट, कारण आईला चिंता तीच असते नवऱ्यापेक्षा. माझ्या मुलाचं सर चांगलं व्हायला पाहिजे, माझ्या मुलीच चांगलं व्हायला पाहिजे. मी एकच गोष्ट सांगतो, अभ्यास करताना पूर्वेला डोकं पश्चिमेला पाय करा. कारण हे जे सहस्त्रधार चक्र आहे, सोलर एनर्जी, इथे सूर्याचा प्रभाव त्यांच्या मेंदूवरती पडल्यामुळे मेंदू तल्लक, बुद्धी, IQ चांगली होऊन जाते. पूर्वेला डोकं पश्चिमेला पाय. कंपल्सरी मुलांना पूर्वेला तोंड करून अभ्यास करायला सांगा, कारण फायर एनर्जी त्यांच्यासाठी खूप छान काम करते. मुलं मुली दोघे असतील तर. आणि सध्या मुलांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक जर एखादा विषय अवघड वाटत असेल तर त्यातला एक काही भाग नैऋत्य दिशेला तुम्ही नेऊन ठेवू शकता. कारण नैऋत्य दिशा म्हणजे साऊथ अँड साऊथ वेस्ट ही वृद्धी करणारी दिशा आहे. त्यामुळे मालकाच्या झोपण्याची जागा आणि तिजोरीची जागा नैऋत्याला का सांगितले की त्याची वृद्धी करते. अवघड विषयाचं एक पुस्तक जर नैऋत्याला नेऊन ठेवलं तर त्याचं रिपिटेशन वाढायला सुरुवात होऊन जातं. की बाबा एखादं पुस्तक खूप जड जात आहे, अनेक लोकांना वाटतं की नैऋत्य दिशेत ठेवल्यामुळे मग तिथे लॉक होतं, पण तसं नाही, वाढ करते ती, त्याचं अट्रॅक्शन वाढ होते. यानंतरनं मुलांना एक गोष्ट नक्कीच तुम्ही अभ्यास करताना हे करा की त्यांना थोडंसं सेल्फ मेडिटेशन किंवा रामरक्षा वाचणे हे बेसिक गोष्टी सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. आईवडिलांनी वेळ मुलांसाठी आता काढणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला मुलं अभ्यास करतायत तेव्हा तुम्ही मोबाईल हातात घेऊ नका. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे निदान पेपर घ्या, नसेल तुमचं रेसिपीचं पुस्तक वाचत बसा. हा फक्त उपाय करून बघा. कारण मग काय होतं, अभ्यास करत नाही तू आणि आईकडं रील बघते, ते पोरगं कसा अभ्यास करेल? करेक्टली. आल्हाददायक वातावरण प्रत्येक घरात असेल असं वाटत नाही, पण निदान मुलं अभ्यासाला बसल्यावर उदबत्ती घरामध्ये लावा, धूप लावा, काहीतरी तुम्ही स्प्रे वापरा जो आपण म्हणतो की रूम फ्रेशनर, की आल्हाददायक वातावरण खूप गरजेचं आहे. आणि सध्या मुलांना खेळायला जागा नसल्यामुळे निदान कुठेतरी खेळायला जाणं खूप गरजेचं आहे. कारण मैदानं शाळेत नाहीत आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये आहे. मी पाहतोय
की मेट्रो सिटीमधल्यापेक्षा सर्वात जास्त टॅलेंट हा व्हिलेजमध्ये खूप आहे. कारण त्या मुलांना सोर्स नाही आहे. कुठे आपण नेतो आहे मॉलमध्ये, त्या मुलांना मॉलमध्ये जात नाही. आपण इथे कुठे जायचं तर मॉलमध्ये जाईल. पुणे मुंबईची परिस्थिती सांगतो आहे. खूप मैदानं भरपूर आहेत आणि मुलांच्या दृष्टीने 2 विद्या म्हणजे दोघांची आराधना शिकवा. एकतर पहिली गोष्ट गणपतीची उपासना, गणेशाचं स्तोत्र म्हणू शकता, प्रज्ञावर्धन स्तोत्र खूप महत्त्वाचं आहे, सरस्वतीचं. आणि ज्यांच्या मुलांच्या अभ्यासाचा खूप तुम्हाला प्रॉब्लेम वाटतोय तर एक छोटासा उपाय करून बघा. सरस्वतीचा छोटासा फोटो किंवा स्टॅच्यू, मूर्ती घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवा. म्हणजे पूर्व पश्चिम ठेवायची आणि नुसतं ठेवायची नाही आहे तर गोकर्णाचं एक फूल हे तुम्ही मुलांतर्फे तुम्ही व्हा किंवा मुलांना सवय लावा. गोकर्णाचा झाड कुठेही येतं कुंडीमध्ये, हा उपाय करून बघा. बरं, यांनी काय मुलांना 100% मार्क पडणार आहेत का? त्यांच्या डेस्टिनीनुसार पडतीलसुद्धा आणि पडलेतसुद्धा. पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रयत्नाअंती परमेश्वर, प्रयत्न केल्याशिवाय काहीही होत नाही. हे छोटे छोटे उपाय आहेत प्रॉपर. म्हणजे तुम्ही 20 लाखाची नवीन कार घेतली आहे आणि तुम्ही कार नवी कोरी त्यांनी परफेक्ट करून दिली आहे. तुम्ही कशी चालवताय, बाहेर गेल्यावर धडकवताय का 200 किलोमीटर छान चालवताय, हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण देखील वास्तू ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टंट आहोत. आपण काय करतो आहे की आपण एक डॉक्टर आहोत, त्यांचा रिपोर्ट काढून देतो आहोत, स्पिरिच्युअल डॉक्टर आहोत किंवा हे असं आहे. आणि कुंडली म्हणजे सांकेतिक शास्त्र आहे की उद्याचं काय होऊ शकतं असे संकेत देणारे आहे. त्यामुळे आपल्याला पुण्यातले असे काही महत्त्वाचे ॲस्ट्रॉलॉजर आहेत ज्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगून त्या वेळेला हे घडणार हे सांगितलेलं सुद्धा आहे. त्यामुळे आपण पंचांग वाचन करणं गरजेचं आहे. यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टन्सिंग करून तुम्ही मुलांच्या ज्या काही साईड्स आहेत, कोणत्या साईडला जाऊ शकतो, निदान त्याची जवळपास ती माहितीसुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि पहिली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही मुलांचा अभ्यास घेताय तेव्हा ॲटलिस्ट तुम्ही मनामध्ये अशी प्रार्थना करायची की हा अभ्यास करेल. आईचं एक हा हे करतच नाही, तो ते करतच नाही, ह्याला जमणारच नाही, ते नाही. पहिलं बंद करा. इथे तुम्ही चुकताय. यू से एव्हरी टाईम चॅन करा. तुम्ही सकारात्मक बोला, चांगलं बोला. वास्तू तथास्तू म्हणते हे आपल्या वाडवडिलांपासून चालू आलं आहे. आणि अलीकडं ॲफर्मेशन नावाची कॉन्सेप्ट पुन्हा आलेली आहे. म्हणून तुम्ही मुलांच्या बाबतीमध्ये रोज एकच प्रार्थना करा, माझा मुलगा चांगला आहे, माझी मुलगी चांगली आहे, खूप छान होणार आहे. आईचं स्वप्न असतं पण ती बोलतच नाही. तिच्या मनात भाव असतं की ते काय व्हायला पाहिजे पण बोलत नाही. एक टॅपिंग टेक्निक आहे, तेही मी तुम्हाला सांगतो. मुलं जेव्हा झोपतायत, भले तो 12वीला गेला असला तरी, जेव्हा लहान असला तरी, हे जे आहे इथे टॅप करा आणि तुमच्या मनातल्या भावना सांगा. आपण जो टाळू भरतो ना लहान बाळांचा की बाबा याला इतके मार्क पडत आहेत, हा खूप छान अभ्यास करत आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन छान होत आहे, ह्याला खूप चांगल्या सवयी लागलेल्या आहेत. हे टॅपिंग टेक्निक आहे, EFT म्हणतात याला. आणि हे EFT टेक्निक आई करू शकते. आणि आयांनो, आणि तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुमच्याकडून येणारे व्हायब्रेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. कारण त्या बाळाच्या केसापासून नखापर्यंत तुम्ही जन्म दिलेला आहे. आईनी शुभेच्छासहित दिलेलं पाणी, एक दिलेली चपाती किंवा पोळी, कालून दिलेलं भात, फक्त तुम्ही त्यामध्ये तुमचे व्हायब्रेशन्स सोडा की बाळाचं माझ्या चांगलं होतं आहे, माझ्या मुलाचं चांगलं होतं आहे. कारण तुम्हाला सांगतो, मुलांना सुधारणारं कोण आहे आणि चांगलं करणारं फक्त आई आहे. आणि आई यासाठी आहे की त्यांना तुम्ही जन्म दिला आहे, तुम्ही त्यांना पूर्ण घडवलेलं आहे. तर जर तुम्ही त्यांना जन्म देऊ शकता तर तुम्ही त्यांना 100% ऑपरेट करू शकता. मुलं ऐकतच नाही माझं. अगं तू फक्त मनातून भाव निर्माण कर. आणि आता तर एक मसारू इमोटो म्हणून आहेत शास्त्रज्ञ, आपलं पाणी जे ना ते पाणी जरी आपण चार्ज करून दिलं तर ते तसं कलर देतं. इकडे जर आपण त्याला म्हणलं की रूड किंवा वाईट आहेस, विचित्र आहेस, ह्या पाण्याचे त्यांनी क्रिस्टलायझेशन केलेलं आहे, पूर्ण बॅड, आणि इथं चार्ज केलं की हॅपी, आनंदी. मग मुलांना तुम्ही पाणी चार्ज करून द्या की बाबा छान अभ्यास होतोय, छान अभ्यास करते. आणि आईने करणं गरजेचं आहे. आईची माया आणि आशीर्वाद जगात काही मोठं नाही आहे. आणि मुलांना मी सांगतो की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात अवघड आणि सर्वात सोपा उपाय सांगतो. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आई, वडील, गुरु म्हणजे देव यांना नमस्कार करून झोपा. कारण मातृदेवो भव पितृदेवो भव, संस्कार आपण करण्यावर आहे. आणि याचा मी तरी असं सांगतो की मुलांचं चांगलं किंवा वाईट करणं हे फक्त आई वडिलांवर अवलंबून आहे. बरोबर आहे. त्यामुळे सुधारणा आपल्यामध्ये
आचरणामध्ये आपल्या कर्मामध्ये पुढची पिढी अशी जोरात होऊन जाईल. भविष्यावर तुम्ही विश्वास ठेवायचाच आहे, वास्तूवर पण विश्वास ठेवायचा आहे, पण आधी आपली कर्मसुद्धा आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने सुधारणं गरजेचं आहे. खूपच छान. म्हणजे मुलांचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरेल. Correct. याच्यात मी 1-2 छोटे विषय ॲड करते. तुम्ही जे वारंवार बोललात आई आणि पाणी, हो. हे दोन्ही चंद्राचं कारकत्व आहे. हो, correct. आणि आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रात किंवा आपली पारंपरिक पद्धत असायची की आपण ईशान्येला पाण्याच्या गडी भरून ठेवायचो. बरोबर. घराघरांची पद्धत होती ती. सकाळी त्यातून तीर्थप्राशन करायचो. ईश्वर तिथेच असायचे आणि त्याचा प्रभाव आपल्याला मिळत होता. Correct. दुसरं आपली एक पद्धत होती गणेश मुद्रा. हो, गणेश मुद्रा. जसं आपण मंत्र म्हटलं आणि गणेश मुद्रा सोबत घेतली की त्याचा प्रभाव वाढतो. Correct. आणि तिसरं तुम्ही जे सांगितलं की पूर्व दिशेला तोंड, बरोबर. परफेक्ट आहे. Correct. पण त्याच्यात काय झालं ना की अलीकडे हे इंटिरियर जे करतात त्यांना वास्तूचं ज्ञान नसतं. ते नसतं, त्यांच्या हो. जागी बरोबर आहे, ते बरोबर. त्याबद्दल Correct. माझं म्हणणं नाही. पण होतं काय ना, ते काय करतात, पूर्व दिशेला खिडकीच्या खाली टेबल, हो, आणि पूर्व ती दिशा सगळ्यात मोठी चूक. हो, आणि खिडकी बंद करून टाकतात. आणि खिडकी जरी उघडी असली तरी होतं काय ना की मागे पोकळ राहतं. हो, हो. दरवाजा मागे येतो. मागे येतो. बरोबर. अभ्यास करणारा बालकाला सुरक्षितता वाटत नाही. हो, मागे भक्कम भिंत पाहिजे. भक्कम भिंत पाहिजे. महत्त्वाचा point आहे हा. म्हणजे वास्तूची अतिशय छोटीशी टीप आहे आणि ती एवढी सार्वत्रिक आता वास्तूमध्ये दिसायला दिसायला लागली. लागली, हो. तर या छोट्या गोष्टी जर बदलल्या, सरांनी मार्गदर्शन केलेलंच आहे. आपली मुलं सुखी तर आपण सुखी, खरंच. ही रिअल फॅक्ट आहे. आणि आता माझ्याकडे जे दिवसभर जातक येतात ना, हो. त्यांचा पहिला प्रश्न इतर काहीच नसतो, माझी माझा मुलगा, माझी मुलगी. खरंय, खरंय. आणि सर्वस्व आहे. सर्वस्व आहे. तर ते आहेच. खूप छान. आता तुम्ही वास्तूचं जेवढं मुलांच्या स्टडी रूमचं जेवढं सांगितलं, हो. तसंच मला एक देवघराचं सांगा. खूप महत्त्वाचा माझा आवडता विषय तुम्ही बोललात, देवघर. मगाशी मी सांगितलं की तुम्ही देवघराला कुठेही असं ॲडजस्ट करू नका रे, किंवा नाही सर काय मला तिकडे जागा नाही, आमचं हे असं आहे, आमचं तसं. मी पहिल्यांदा सांगतो, घर विकत घेताना पहिल्यांदा माझ्या देवघराला जागा योग्य आहे का, मग तुम्ही घर घ्या. कारण ज्याच्या कृपेमुळे तुम्हाला एवढं सुंदर 3 BHK 2000 स्क्वेअर फुटाचं घर मिळालं आहे, त्याला कुठेतरी कोपऱ्यात ॲडजस्ट करताय, अजिबात नको आहे. त्यामुळे देवघराची जी जागा आहे, पूजा करताना पूर्वेला तोंड व्हायला पाहिजे. ईशान्येला जर हॉल आला तर देवघर ठेवता येत नाही. त्यामुळे निदान उत्तरेमध्ये, पूर्वेमध्ये तरी देवाची मांडणी खूप गरजेची आहे. पाटावर बसून पूजा करणं हे सर्वात का महत्त्वाचं माहिती आहे का? गुडघे बदलायची वेळ येत नाही. बरं. कारण सध्या खुर्चीवर बसणं, कारमध्ये बसणं, ऑफिसमध्ये बसणं, माणूस खाली बसतच नाही. मी जेव्हा घरी जातो तेव्हा पहिल्यांदा पेपर वाचण्यापासून ते जेवणापर्यंत नाश्ता जमिनीवर बसून करतो. याचं कारण असं आहे की तुम्ही त्या गुडघ्यांना सवयच नाही ठेवली खाली बसायची, तर मग तुम्हाला उठता येणार नाही, वजन वाढेल. त्यामुळे देवघराची अशी मांडणी करा की तुम्ही खाली बसून पाटावरती पूजा करा. कारण आपण पद्मासन नाही, मांडी घालून जर बसलो तर ते कनेक्शन देवाचं होतं. सध्या काय होतं आहे की रील्समध्ये असे खूप मोठमोठे देवघर डिझाईन या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. आणि शक्यतो प्रयत्न करायचा की देवघराला प्लायवूड वापरायचं नाही, काच वापरायची नाही आहे. तुम्ही छान सागवानी देवघर मिळतं, संगमरवरी देवघर मिळतं, हे माझं मत आहे. देवघराची पूजा करताना पूर्वेला तोंड करणं गरजेचं आहे. देवघरामध्ये डबल देव नको आहेत. कारण अनेक वेळेला असं होतं की मूर्ती पण आहे, फोटोमध्ये कन्फ्युजन होतं की छोटं फूल व्हायचं का मोठं फूल व्हायचं, आज नको, हे अशा अनेक गोष्टी होतात. रोज देवाची पूजा करणं का गरजेचं मी तुम्हाला सांगतो की आपण दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी जाऊन येतो आणि मग त्याचा ऑरा आपला थोडासा बिघडलेला असतो, म्हणजे तेजोवलय कुठेतरी डिस्टर्ब झालेलं असतं. आंघोळ करतो, स्वतःच्या मनशांतीसाठी पूजा करायची असती, देवासाठी नाही आहे. देवाचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. ती मूर्ती जेव्हा आपण लक्ष्मीची मूर्ती, बालाजीची मूर्ती, गणपती, बाळकृष्ण हातात घेतो तेव्हा जगातल्या सर्वात मोठ्या हायर पॉझिटिव्ह एनर्जी असलेल्या प्रतिकृतीला आपण आपल्या शरीराच्या जवळ घेतो, हात लावतो, पुसतो आणि स्वच्छ आपण व्यवस्थित वस्त्रांनी पुसून तिथे ठेवतो, अष्टगंध गंध लावतो आणि पूजा करतो. त्यामुळे ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये पोचते आणि निगेटिव्हिटी कमी होऊन जाते. त्यामुळे देवाची पूजा मनोभावे करणं गरजेचं आहे. 2-2 तास तर करायची नाही आहे, 15-20 मिनटं खूप झाले, कारण आज आपल्याला वेळसुद्धा कमी आहे. त्यामुळे मी लोकांना सांगतो की तुम्ही भरपूर देव नका ठेवू. पुढच्या पिढीला सध्या सगळं कॉम्पॅक्ट पाहिजे. आज तुमच्याकडे भरपूर देव आहेत, जिथं जाईल त्या तीर्थक्षेत्रातून फोटो घेऊन यायचा, देवघरात ठेवायचा. इतकी मोठमोठी देवघरं पाहिलेली आहेत की ती हायर एनर्जी पण चुकीची आहे. संतुलित देवघर कसं असलं पाहिजे सांगू?
3.5 बाय 3.5 फुटाचं असलं पाहिजे. बरं. 3 बाय 3चं असावं, त्यापेक्षा कमी नसावं. आणि पाटावरती बसून पूजा करता येईल एवढंही असावं. देवघर टांगलेलं नसावं किंवा देवघर असं किचन ओट्यावर नसावं, किचन ओट्याच्या खाली नसावं. देवघर असंही मी पाहिलेलं आहे की वॉर्डरोब कपाटामध्ये जसं ठेवतात तसं एका कप्प्यामध्ये देवघर ठेवलेलं आहे. जागेअभावी या गोष्टी होऊ शकतात. 10 बाय 10ची रूम जर मुंबईतल्या एखाद्या रूममध्ये असेल तर टांगणं मी त्यांना अलाउड करतो, पण त्यांना सांगतो की खाली थोडं काहीतरी सपोर्ट ठेवा. यात आता देवघराची एक गोष्ट अशी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही देवाची पूजा झाल्यावर अष्टगंध कुंकू लावणे आणि फूल वाहणे खूप गरजेचं. आमच्या इथं फुलं मिळत नाहीत असं होऊ शकत नाही. 10 रुपयाचा पुडा कुठेही मिळतो. मनशांतीसाठी आपल्याला देवाची पूजा करणं खूप गरजेचं आहे. आणि एक गोष्ट जी चुकते की पूजा झाल्यावर नैवेद्य आपण दाखवतो, त्यानंतरनं कुलदेवताची एक तरी आरती करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सगळे आपण निरांजनं लावतो, आपण शुद्ध तुपाचा दिवा सकाळच्या वेळात लावला जातो, आपण आरती करतो, घंटा निनादतो. त्यामुळे निगेटिव्हिटी जी साऊंड निगेटिव्ह व्हायब्रेशन्स एका आरतीमुळे क्लिअर होतात. म्हणून तुम्ही बघा की पूर्वी शंख वाजवला जायचा, वाद्य वाजवली जाते की शत्रू त्या आवाजानीच गार होईल. मग हे जे निगेटिव्हिटीचे शत्रू आहेत ते घरातल्या घंटा वाजवण्यामुळे आरतीमुळे कमी होऊ शकतात. हा पूर्वजांनी सांगितलेला उपाय आहे किंवा ते एक रुटीनच होतं. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर पूर्वीपेक्षा आता सुखसमृद्धी खूप आहे पण सुख नाही आहे. समृद्धी खूप आहे पण सुख आहे, सुख नाही आहे. पूर्वी काय होतं, समृद्धी कमी होती पण सुख भरपूर होतं. त्यामुळे आज पेटीतले आंबे आपण जेव्हा खातो तेव्हा आम्हाला झाडावरचे आंबे आठवतात की आपण पेटीत आंबे पाहिलेच नव्हते आपण कधी. आढीला लावलेले, बेडच्या खाली ठेवलेले, बेड पण नाही पलंगाच्या खाली ठेवलेले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, बेड तुमचा बनवताना खाली आपल्याला कुठल्याही पद्धतीचं स्टोरेज टाळायचं आहे. पुन्हा पलंगाचा विषय आला. पूर्वीचे पलंग कसे होते, आपण जाऊन लपायचो, त्यामुळे टोटली व्हेंटिलेशन होतं, आजार कमी असायचे. आता बेड ब्लॉक आला आहे. बरी तुम्ही स्टोरेज ठेवलं तरी चादरी उशा सतरंजा ठेवा, त्यात मग तुम्ही कुठे भांडीच ठेवली, गिफ्ट आयटम ठेवलेले आहेत, कोर्टाचे कागदपत्र जसं तुम्ही मगाशी म्हणला तसं नोटिसा ठेवलेल्या आहेत, पोरं नापास ठेवले, काहीही बेडच्या खाली ठेवू नका. तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती रात्री त्याचा प्रभाव होतो. ही महत्त्वाची गोष्ट. अजून एक महिलांना आपला पारंपरिक उपाय रिमाइंड करून देतो, मी वेगळा सांगत नाही आहे, की तुम्हाला तुमचं आरोग्य, मनस्थिती, सगळ्या गोष्टी उत्तम ठेवायच्या असतील तर तुळशी वृंदावन खूप महत्त्वाचं काम करतं. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना एक छोटासा उपाय, ती तुळशीची कुंडी कोपऱ्यात तुम्ही ठेवलेली ना, ती फक्त तुमच्या सगळं आवरून झालं, जेवण, मुलं शाळा गेली, ती तुळशीची कुंडी हॉलमध्ये घ्या, तिला 11 प्रदक्षिणा मारा आणि तुमच्या मनातले भाव बोला. कारण तुळशीचा ऑरा तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. हेच तुळशी वृंदावन सकाळ संध्याकाळ दिवा लावून पूर्वी आपल्या आई, आजी, पणजी सगळ्या करायच्या. त्यांचं आरोग्य बघा कसं होतं आणि आज आपलं कसं आहे. आरोग्यासाठी छोटीशी टीप महत्त्वाची तुळशीची, की तुळशीला प्रदक्षिणा 11 तरी खूप महत्त्वाची आहे. थोडक्यात आपली खूप छान चर्चा झाली. हो, आजची सकाळच उत्तम आहे. हो खरंच. हे आपलं शास्त्र आहे. शास्त्राचा वापर शस्त्र म्हणून करता येतं किंवा नुकसानदायक देखील होतं. शेवटी प्रत्येक गोष्ट वापरण्यावर अवलंबून असते. आणि तोच एक काहीसा प्रकार आज समाजात घडतोय. समाजात एक भोंदू बाबा प्रकरण खूप तीव्रतेने समोर येतोय. सामान्य माणूस सामान्य असतो, त्याला कळत नाही की रिअल कोणता आणि भोंदू कोणता. ते तज्ञ ओळखावा कसा, या बाबतीत काय मार्गदर्शन कराल किंवा या बाबतीत तुमचे विचार काय आहेत? तज्ञ ओळखण्यासाठी सामान्य माणसाचा जो विषय आहे त्याला रिकमेंडेशन, ज्याला आपण गुगलचे रिव्ह्यूज म्हणतो. आज आपण अमेझॉनवरून एक छोटंसं काही मागवायचं असेल तर पहिल्यांदा रिव्ह्यूज बघतो. बरोबर. रिकमेंडेशन कोणी कोणी केलं, ही सोपा मार्ग आहे. किंवा त्या तज्ज्ञाचा, तो तज्ज्ञ आहे का, सर्टिफाईड आहे का, तो शिकलेला आहे का, त्याला कुठे रिकमेंडेशन आहे का. फक्त सांगोपांगी चर्चातनं गेलेल्या व्यक्ती, मग हा काय आहे, खूप महत्त्वाची गोष्ट की तो किती वर्षापासून काम करतोय. आणि आज काय झालंय, आपल्याला त्याचे सर्टिफिकेशन जाऊन बघायची गरज नाही, गुगलवरती सगळी माहिती पडते. त्यामुळे सध्या हे भोंदू प्रकार जे आहे तर ते या पोझिशनमध्ये असे आहे की त्यांनी त्या शास्त्राचा नावाचा फक्त वापर केला गेला, जिथे कुठेही सर्टिफिकेशन नाही, कोणतेही रिव्ह्यूज नाहीत. तर शास्त्राचा जो वापर आहे तो ॲक्च्युली नावाचा चुकीचा केला गेला की ज्याचं शास्त्राचं त्यांना ज्ञानच नाही आहे. त्यामुळे काय होतं की
जर एखादा व्यक्ती मी डॉक्टर आहे म्हणून लोकांना भासून उपचार करतोय चुकीचे, पण त्याच्यामुळे खरे जे लोकांचं जीव वाचवणारे डॉक्टर आहेत ते बदनाम होत आहेत. त्यामुळे जो डॉक्टरच नाही त्यांनी मी डॉक्टर म्हणून उपचार केले तर बाकीचे जे खरे डॉक्टर आहेत ते बदनाम होत आहेत, आणि ते तरी चांगले आहेत ना, आजही जीव वाचवत आहेत. त्यामुळे आज आम्ही एक आध्यात्मिक जे काही शास्त्र आहे त्या शास्त्राचा अभ्यासक आहोत. त्यामुळे तुम्हाला या भोंदूबाबांकडे किंवा कुठल्याही पद्धतीने जाताना तुम्ही रिव्ह्यूज बघा, रिकमेंडेशन्स बघा की बाबा त्यांचं कुठेतरी नाव आहे का. कारण ज्यांचे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या त्याच्यामध्ये असं विषय आला की शास्त्राधार नसावे, आणि आपण एकच वाक्य आणि एकाच गोष्टीला धरून आहोत की शास्त्रानुसार वर्तावे. म्हणजे शास्त्रामध्ये जे सांगितलंय त्याच गोष्टी माझ्याकडे असतात. मी कुठेही लिंबू मिरच्या लावा अपोज करतो. मी कुठेही घरावरती राक्षसाची तोंड लावणे, कोवळे मला गोष्टी या पहिल्या गोष्टी पटतच नाहीत. ज्याला काहीतरी आधार आहे किंवा तुम्ही कपाळी कुंकू टिकली लावणं देहाची पूजा आहे. त्यामुळे आपल्याला मेन उपासना आणि सगळं काही जे आहे ते चमत्कार नाही आहे, तुमच्या कर्माची फळं आहेत आणि प्रयत्नांना जोड म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही आधी स्वतःवरती जास्तीत जास्त सर्व प्रकारचे उत्तम कर्माचे उपाय सुरू करा. तुम्हाला चांगला मार्गदर्शक आपोआपच भेटणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, चमत्कार कोण करू शकतो? आपण स्वतः. बाकी कुणी चमत्कार करू शकत नाही. ते पण कशाने? आपल्या पॉझिटिव्हिटीने, आपल्या चांगुलपणामुळे आणि आपल्या उत्तम कर्मामुळे. आणि आपल्या फॅमिलीशिवाय जगात काहीही मोठं नाही. त्यामुळे आजी आजोबा हेच आपले खरे कन्सल्टंट होते. आत्ता आजी आजोबा आईवडील घरी नाही आहेत. जरी तुम्ही राहताय आणि आईवडील गावाकडे असतील तर पहिल्यांदा त्यांचा सल्ला घ्या. आणि आम्ही तर नंतर बसलेलोच आहोत. खूपच छान. आणि काय होतं ना, थोडंसं जातकांचं देखील चुकतं की अतिरिक्त अपेक्षा करतात. खूप अपेक्षा करतात. आपण वारंवार सांगतो, अनेक मीडियामध्ये सांगतो की शास्त्र भविष्य घडवू शकतो. हो, करेक्ट. भविष्य बदलू शकत नाही. खरंच. आणि जेव्हा अशी आश्वासनं तुम्हाला दिल्या जातात की इथे हे सगळं बदलून जाईल, तर तिथे सुद्धा तुम्ही सजग व्हा, हा सल्ला मी प्रेक्षकांना देईल. कारण आपण जेव्हा निवड करतो तेव्हा अतिरिक्त जर एखादा व्यक्ती आपल्याला आश्वासन देत असेल तर तो रस्ता आपण बदलला पाहिजे. शास्त्राची मर्यादा आहे, किंबहुना मर्यादा आहे म्हणून ते शास्त्र आहे. तर प्रेक्षकांनी देखील या बाबीकडे लक्ष द्यावं, योग्य ठिकाणी योग्य सल्ला घ्यावा, स्वतःच्या आयुष्यात आनंद पेरावं, इतरांच्या आयुष्यात आनंद पेरावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः शिक्षण घ्या. येस, स्वतः तज्ज्ञ व्हा. हां, त्यासाठी आता अनेक आपण माध्यमं वापरतोय. आपल्या ॲपचं नवीन ॲप येतं आहे, त्या ॲपवर आपण पोर्टलवर तुम्हाला घरबसल्या ज्योतिषशास्त्र शिका, मोफत, सहज आणि ऑनलाईन. खूपच छान. या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यात तुम्ही अर्धा तास केव्हाही अभ्यास करू शकतात. 4 ते 6 दिवसात तुमची टेस्ट परीक्षा होते. 6 महिन्यांनी पहिली चाचणी परीक्षा होते. आणि असं करत तुम्ही 5.5 वर्षात तुमचा अभ्यासक्रम पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करू शकतात. आणि इथे कुठेही 1 रुपयाही लागत नाही. कारण जगातील ज्या सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्टी आहे, हवा, पाणी, या मोफत मिळतात. हे ज्ञानही आपलं ऋषीमुनींनी दिलं आहे, आपल्यासाठी दिलेलं आहे. थोडक्यात आजचा हा पॉडकास्ट खूप छान झाला. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि पुन्हा यावं असं विनंती करेल. कारण की बरेचसे विषय तुमचे बाकी आहेत अजून करायचे. आणि मला ह्या अभियानाचा एक छान असं वाटलं की हे जे लोकांचे गैरसमज होत आहेत विनाकारण आणि लोक फसतायत, ते फसणं बंद होऊन जाईल. पण घरोघरी जर तज्ज्ञ निर्माण झाला आणि ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषी, वास्तुतज्ञ झाला तर तज्ज्ञच म्हणू आपण त्याला, तर ह्या बंधू बाबा किंवा लोकांकडे फसवणं जाण्याची शक्यताच राहणार नाही. खरंय. कारण प्रत्येक घरामध्ये हा तज्ज्ञ असणं हे आपल्या अभियानाचा उद्देश आहे. आणि याची सुरुवात आता आपण जबरदस्त करतोय. खूप छान. धन्यवाद सर. आपली मतं, अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. सर देखील तुम्हाला मार्गदर्शन करतील. मी पण तुमच्या कमेंट्सना उत्तरं देत असते. पुन्हा भेटूया. शुभम भवतु. जय ज्योतिष. शुभम भवतु. शुभ.